सत्याला काही नाही झालेलं, जिवंत आहे तो. काय? सत्यदादा जिवंत आहे? मंजिरी मॅडम, तुम्ही खरं बोलताय? सत्यदादा जिवंत आहे? दीदी, तू खरं सांगतेस? सत्यदाजी खरंच जिवंत आहेत? मंजू, अगं दुःखाच्या ओघात बोलून गेलीस का? काय समजायचं आम्ही? हा, अगं बोल ना. होय, जिवंत आहे माझं सत्य. काय? तुमच्या सगळ्यांसाठी तो गेला असला तरी माझ्यासाठी कायम जिवंत राहणार आहे तो. आई, हमरे, अगं आपल्या आजूबाजूलाच आहे सत्या. हे बघ, हे बघ, हे बघ या कोपऱ्यात. सत्या दिसला तुला? हमरे, हे बघ इथं, हे बघ इथं आहे सत्या. दिसतोय का? हरियन, हे बघ, हे बघ सत्या इथं बसला. दिसतोय तुला? ते बघ, ते बघ, तिथं उभं राहून हसतोय माझ्याकडे बघून. दिसला? दिसला तुला? दिसतोय का? दिसतोय तुम्हाला? नाही ना? कसा दिसणार? तो फक्त मलाच दिसतो, कारण माझ्या श्वासात आहे सत्या. माझ्या मनात आहे सत्या, आणि सत्या मला सोडून कुठंच जाणार नाही. मला एकटीला सोडून नाही जाणार सत्या, कुठंच नाही जाणार मला एकटीला सोडून. देवा, हे काय बोलून गेले मी? म्हणजे तू ना एक नंबरची मूर्ख व्यक्तीस. सत्याच्या एवढ्या मेहनतीवर बरोबर पाणी सोडणार होतीस. पण एक गोष्ट चांगली म्हणायची, मी वेडे असं समजून माझ्या बडबडीकडे दुर्लक्ष तरी करतील ती ग. तसंच होऊ दे देवा, तसंच होऊ दे. हे काय आहे सगळं? बघा ना, सत्यजितरावांच्या जाण्याचा केवढा खोलवर परिणाम झाला तिच्या मनावर. अशीच काही बाई बडबडत असते सतत. लई मोठा धसका घेतलाय हो तिने. आई, आपल्याला ना लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. अगं, तिच्या डोक्यावर जर परिणाम होत गेला तर काय करायचं आपण? आपल्याला लवकर काही ना काही पाऊल उचललं पाहिजे. ठीक आहे, मी बघतो. आय विल टॉक टू हर. बोलून बघतो त्यांच्याशी. मला वाटलं नव्हतं सत्याच्या मरण्याचा मंजूच्या मनावर इतका परिणाम होईल. ठीक आहे, हरकत नाही. तापत्या त्यावर पोळी भाजून घ्यायला हवी. मंजूच्या जवळ जाण्याची परफेक्ट संधी आहे. सत्य, इतका रागवला होता हे तू तुझ्या मम्मीवर?
आणि एवढी मोठी शिक्षा दिली सोय मम्मीला. 9 महिने तुला पोटात वाढवलं, तुला चांगलं शिकवलं, चांगल्या मार्गाला लावलं. देवाकडे आजवर मी माझ्यासाठी लई काय काय मागितले, पण माझ्या आधी माझ्या सत्याच्या सुखासाठी साकडं घालत होते मी. लहान होता का नाही तेव्हा एकदा असाच तापानं फणफणला होता तो. तुला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं होतं. डॉक्टरांनी तर आशाच सोडली होती तुझी, पण मी तुझ्या ह्या मम्मीनं हार मानली नव्हती. तुला बरं वाटावं म्हणून मी 2 दिवस अन्न पाणी सोडून दिलं, देव पाण्यात ठेवले होते. तुला जेव्हा बरं वाटलं का नाही तेव्हा माझ्या जीवात जीव आला बघ. आता बी मी तसंच केलं तर परत येशील का रे माझ्या वागरा? सत्य, तू म्हणायचं ना मला का मी तुझं म्हणणं ऐकत नाही म्हणून. ही मम्मी तुला शबूत देते का तू म्हणशील का नाही तसंच वागल मी, समजा तुझं ऐकल मी, पण तू परत ये माझ्या लेकरा, तू परत ये. सत्या, मम्मी अहो काय हे, समजा तसंच आहे, कशाला बी हात लावला नाहीये. अहो थोडं तरी खाऊन घ्या. सत्या भाऊजींच्या आठवणीत असं अन्न पाण्याकडे पाठ नका फिरू. मला एक सांगा, सत्या भाऊजी वरनं बघत असतील, त्यांना आवडणार आहे का हे असं, त्यांची आई उपाशी राहिलेली? माझं मन नाही करत काय काय बाय. सबने घेऊन जाते. अहो मम्मी असं काय करताय? सपने कळत नाही का तुला सांगितलेलं? घेऊन जाते ताट. सपने एकदा मी हरीच रांगवले होते, जेवायला मागत नव्हते, तेव्हा माझ्या सत्यानं सत्ताच्या हाताने मला भरवलं होतं. लेकराला आई जशी भरती का नाही तसं शेम टू शेम त्या दिवशी सत्य माझी आई झाला होता. असं सोन्यासारखं हिरेमानक सारखं माझं लेकरू मला सोडून गेलंय ग. खरं तर त्या दिवशी का नाही मी याला दिल्लीला जाऊच द्यायला नाही पाहिजे होतं. माझं चुकलं का मी तुझं ऐकलं, माझं लेकरू गेलं. मम्मी अहो मम्मी अहो असं काय करताय? शांत व्हा. आता आपल्याला कोणाला कल्पना तरी होती का पुढे जाऊन असं काहीतरी होणार आहे म्हणून? मी तर म्हणते तुम्ही दोघं बी गेला नसतात ना तरी चाललं असतं. कुठून तो फोन आला काय माहिती. सपने फोन कोणी केला होता हे कळलंच नाही बघ. कुठला तर प्रायव्हेट नंबरवरून आला होता असं कळलंय. कोणी केला असेल फोन? वय की असं कसं होईल? एवढ्या तातडीनं दिल्लीवरनं बोलून घेतलं आणि नंतर कोणाचा फोन बी नाही आला. मम्मी दिल्लीला एवढी कुठली महत्वाची मीटिंग होती? तेच तर कळायला मार्ग नाही.
पक्षप्रमुखांशी बोललं पाहिजे मला. मम्मी, माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकते बघा. नाही म्हणजे सत्याभाऊजींच्या कुठल्या दुश्मनांपैकी कोणी काही केलं नसेल ना? त्यांचे दुश्मन काय कमी होते वय तवा? कोणतरी घातपात केला असेल तर? सपने, तसं जर असेल का नाही तर माझ्या सत्याचा जीव घेणाऱ्याचा कोतळा बाहेर काढेल मी. सोडणार नाही त्याला. पण हे कोणी केलंय ह्याचा छडा लागलाच पाहिजे बघ. मम्मी, मी पण त्याचाच छडा लावतोय आणि लवकरच मी त्या माणसाचा चेहरा सगळ्या जगासमोर आणणार. मंजिरी मॅडम डोर ओपन करता का प्लीज? मला थोडं बोलायचं होतं. आता हा काल आहे. हा या निमृतानच पाठवला असणार. मी कशी येते बघायला. मॅम, ये. मॅडम, काय होतंय नेमकं तुम्हाला? तुम्ही असं का वागताय? आता काय सांगू तुला? मला सत्या गेलेल्याचं दुःख दाखवताही येत नाही आणि तो जिवंत असल्याचा आनंद लपवताही येत नाही. अवघड होऊन बसले सगळं. मॅडम, काय झालं? तुम्ही कसला एवढा विचार करताय? तुला नेमकं काय विचारायचंय? विचारायचं नाहीये, सांगायचंय. हे बघा मॅडम, किती काही झालं तरी काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आपण माणूस आहोत. आपल्याला जसं हवंय तसं होत नसतं. एस्पेशली मरण, ते आपल्या हातात नसतं. त्याने जितकं आपल्या नशिबात लिहिलंय आपण तेवढंच जगतो. हे बघा मॅम, आपली किती इच्छा असली ना तरी आपण त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. कारण आपलं जगणं मरणं सगळं त्याच्या हातात आहे. मॅम, आपलं आपल्या माणसांवर किती प्रेम असलं ना तरी एक ना एक दिवस आपलं माणसं आपल्याला सोडून जाणारच आहे आणि आपणही त्यांना सोडून जाऊ. दिस इज द अल्टिमेट ट्रूथ आणि आपण हे बदलू नाही शकत. मॅम, सत्य हे कटू असतं आणि आपल्याला ते मान्य करायलाच लागेल. आणि ह्या केसमध्ये तुम्हाला मान्य करायला लागेल की सत्यदादा आपल्याबरोबर नाही आहे आता. प्लीज तुम्ही दुःखी नका हो आणि त्याच गोष्टीमध्ये अटकून नका बसू आता. मॅम, आय स्ट्रॉंगली फील की तुम्ही सत्य स्वीकारून तुमच्या पुढच्या आयुष्याचा विचार केला पाहिजे. आता जर का मी याला विरोध केला तर सत्य जिवंत आहे की काय असं संशयाचं याला. नाहीतर बराच वेळ मला समजवण्याच्या नादात माझ्याशी वाद घालत बसेल. मला सत्याला भेटायला पण जायचंय. आता याला कसं बाहेर काढू इथून? जाऊ दे, थोड्या वेळ याच्या हुला हो करते. मंजिरी मॅडम, हा, अहो तुम्हाला कळतंय का मला काय म्हणायचंय? हो हो कळतंय मला. आर्यनची गाडी ह्यो इथं कधी आला आणि परत का आला असा?
आई आणि अमरी एवढ्या टेन्शन मध्ये का दिसतात? काय प्रॉब्लेम तर झाला नाही ना? बघावं लागेल. मंजिरी मॅडम, सत्यदादा आता या जगात नाही आहे. आय नो हे सत्य पचवणं जरा अवघड आहे, पण हेच सत्य आहे. आणि सत्यदादा परत कधीही येणार नाही, हे तुम्हाला ऍक्सेप्ट करायला लागेल. अरे बाबा, आता कसं समजावू तुला? मला सत्याला भेटायला जायचंय आणि तू इथून गेल्याशिवाय मला बाहेर नाही पडता येणार. नाही तू येणार परत, बघ माझा विश्वास आहे तू परत येणार आहे. मॅडम, तुम्ही प्लीज रडू नका ना. तुम्ही रडले की मला वाईट वाटतं. मी रडते म्हणून तुला वाईट वाटते, पण तुम्ही सत्याबद्दल जो निगेटिव्ह विचार करताय त्यामुळे मला वाईट वाटतंय. सत्या, सत्या ये रे परत. या सगळ्या लोकांचं म्हणणं खोटं ठरव. माझा विश्वास जिंकू दे रे सत्या. सत्या, सत्या. वाघमारे, हे ना जरा अतिच करताय तुम्ही. अहो अशानं कुणाला बी संशय येईल की तुम्ही रडायचं नाटक करताय म्हणून. ठीक आहे मॅडम, तुम्ही रडून घ्या. मन मोकळं करा. तुम्हाला जे वाटतंय ना तसं एक्सप्रेस करा. मनात काहीच साचू देऊ नका. जेवढं दुःख असेल ना सगळं सगळं व्यक्त करा. सत्या, मग काय करू? कुणाला ऐकू? सगळ्यांच ऐकू का मनाच ऐकू मी? बहुतेक सत्य मला मोठमोठ्यानं रडायला सांगतो. सत्या, तू ये बघ बरं सत्या. मला तुझी लय आठवण येते बघ सत्या. येते हात प्राण झाला ये रे सत्या. मंजिरी मॅडम, मॅडम प्लीज तुम्ही शांत व्हा ना. रडू नका मॅम, प्लीज. तारियत, तू जा प्लीज, जा, मला एकटीला सोड. ओके ओके मॅम, मी जातो. पण तुम्ही प्लीज काळजी घ्या स्वतःची. तू जा. हो मी निघतो. मी टेक केअर मॅम. घेते जा. सत्या, वाघमारे, काय चाललं होतं तुमचं? किती ओव्हर आणि किती टुकार ऍक्टिंग करत होता हो. ए पोलीस आहे, ऍक्टर नाही मी. ते काय काय असं ना, पण सत्या असं कोण रडतं? एवढं नाटकी कोण रडतं? अहो जरा रिअलिस्टिक रडायचं ना. त्या आर्यनला संशय आला असता तर. मला नाही जमत असं. एवढा आनंदी असताना घडीत दुःखी घडीत आनंदी आपल्याला नाही जमत असं. जमवावं लागल वाघमारे. आणि रडताना जरा मापात रडायचं ना. जास्त बी नाही, कमी बी नाही, एकदम मध्ये. तरी तिथनं सांगत होते इशारा करून, पण नाही. तुम्ही रडण्याचा जो का वरचा लावला होता ना तो खालीच येईना. हे एक तर तुझा मुख अभिनय मला काय समजेना. आणि पहिल्यापासून मला या प्लॅन मध्ये सामील केला नाहीस आणि आता मला सांगतोस व्हय? अहो, काय करताय हो वाघमारे? आत ये. मी तुम्हाला खारुताही वाटलो का? यातनं कसं आते ना? किचनच्या दरवाज्यानं आत ये. कशाला? अहो आर्यन बाकी घरातले सगळे आहेत ना, त्यांना संशय आला तर. मी नाही आले ते. चल, अहो पण सत्याचा वागेस ना. इगोवर यायचं नाही. येतो चला. ये. या. काय रे, माझी चेष्टा करत होतास? आता
तुला मी सोडून बघ तू अरे मी ओरडीनच सगळ्यांना सोडून तर दाखव तू तुम्ही काय ओके लागतंय हो माझी चेष्टा करत होतास काय फोन वाजू दे तिकडे फोन मला फक्त अहो सोड फोन बघा कोणाचा आहे ते हळू आवाज करू नका ना तोच प्रायव्हेट नंबर आहे उचला हॅलो मंजू 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 कशी आहेस? मिस केलं मला? ऑय मिस नाही केलं? अगं किती दिवसानंतर फोन करतोय मी तुला. आत्ता लक्षात आलं, सदम्यात असशील ना तू. अरे हो, सत्य तुला एकदम कायमचा सोडून गेला असं तुला वाईट वाटत असेल ना. वाईटच झालं बघ त्या सत्याचं. मे इज सोल रेस्ट इन पीस. ओम शांती. ए मंजू, पण तू काळजी करू नको हा. अगं त्या सत्याचं तेवढंच आयुष्य होतं. आता त्याला दीर्घ आयुष्य मिळालं नाही. त्यात त्या बिचाराची काय चुकी सांग ना मला. मंजू, मी आहे ना, मी आहे तुझ्यासाठी. मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. अगं सत्यापेक्षा जास्त काळजी घेईन मी तुझी. ट्रस्ट मी. खरंच, आय मीन इट. ट्रस्ट मी ऑन दिस. म्हणजे सत्याचा अपघात झाला नव्हता, तो घातपात होता आणि हे सगळं तूच घडवून आणलंस, होय ना? मंजू मंजू मंजू, अगं तुला किती उशिरा कळतंय हे सगळं. पण एक गुपित सांगू का तुला? आतली गोष्ट आहे, सिक्रेट. ते कोणाला सांगणार नाही ना. त्या सत्याला सत्याला कसं सांगशील? सत्य तर खरं तर त्या सत्याबरोबर तुलाही मारायची ऑर्डर मिळाली होती मला. नाही, इट्स अ फॅक्ट. पण तुला पाहता क्षणीच, आय मीन जेव्हा तुला पहिल्यांदा बघितलं मी त्या गुंडाला मारताना, काय डॅशिंग वाटत होती यार मंजू तू. मला जशी लाईफ पार्टनर हवी होती ना, अगदी तशीच. सो तुला मारण्याचा प्लॅन कॅन्सल. पण सत्या तर होताच ना अडचण, म्हणून ठरल्याप्रमाणे सत्याचा गेम ओव्हर केला. तुला मला आणि सत्याला मारायची ऑर्डर दिली होती. कुणी ऑर्डर दिली होती? कुणाच्या सांगण्यावरून करतोयस हे सगळं? नो 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 मंजू, मला कोणी सांगितलं आणि मग मी ते केलं असं काही नसतं. मी माझ्या मर्जीचा मालक आहे. मला वाटलं त्या सत्याला संपवायचं तर मी संपवलं. त्या सत्याला मी माझ्या मर्जीने संपवलं आणि तुला मी माझ्या मर्जीने जिवंत ठेवलं. कारण तू फक्त माझी मंजू. यू ओनली माइन. मंजू, यू आर जस्ट माइन and I am yours. I love you, मंजू. I love you. हॅलो, हे बघ तू हॅलो हॅलो हॅलो